आदरणीय कवी अजय कांडकर यांचं स्वागत व सन्मान आपण करतो आहोत। विनंती करतो त्याचे अध्यक्ष ऋषिकेश बोरसकर यांच्या संपूर्ण काव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय कवी आणि स्तंभलेखक अजय कांडकर यांचा सन्मान आणि स्वागत करावं। कारण येणाऱ्या पिढीला नवी साहित्यिक प्रेरणा देण्याचं काम अनेक साहित्यिकांनी केलं आणि आजच्या या कालखंडामध्ये आदरणीय कवी अजय कांडकर यांचं साहित्य प्रेरणा त्याच्या यथावकाश परिचय आपल्याला होईल। तत्पूर्वी त्याचं स्वागत सन्मान किशोर बोरसकर सन्मान या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले प्रमुख उपस्थित असलेले समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे कवी मधुकर मांडोळकर यांचाही चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन्मानपूर्वक आपण स्वागत करत आहोत। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष कवी मधुकर मांडोळकर, हा साहित्यिक पुरस्कार वितरण सोहळा ज्या ज्ञानपंढरीमध्ये होत आहे आणि ज्याने आपल्या कल्पक पेन आणि सृजनशील विचाराने ही ज्ञानपंढरी उभारली ते आदरणीय वसंतजी सावसरांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवूया। ज्ञानाचा वसा आणि ज्ञानाची प्रेरणा देणारे आदरणीय सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंतजी सावसाहेब यांचंही स्वागत व सन्मान करतो आहोत। त्याबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि असंख्य विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष आमचे मित्र पत्रकार भगवान लोके यांचंही आपण सन्मानपूर्वक स्वागत करत आहोत। आजच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आपला बहुमोल वेळ देणारे पत्रकार भगवान लोके शाल आणि ग्रंथभेट देऊन आपण त्यांचं स्वागत करतो। ही आपली भारतीय संस्कृती आहे। कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवात आलेल्याचे स्वागत करतो। त्याबरोबर असंख्य माजी सरपंच आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मंडळी वायगणकर यांचंही आपण स्वागत व सन्मान करत आहोत। एक धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते मंडळी वायगणकर। ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय ऋषिकेश बोरसकर यांना विनंती करणार आहे की कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी त्या ट्रस्टच्या जो उद्देश आणि हा कार्यक्रम आयोजित करण्याचा जो आपला मनोदय आहे तो आपण प्रास्ताविक करतो। नमस्कार सर्व उपस्थित आमच्या माझ्या वडिलांची नावाने ही संस्था आहे किशोर बोरसकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव। त्या संस्थेची निर्मिती 2019 मध्ये झाली। 2019 हा काळ मला सर्वांना माहिती असेल, जगाला माहिती आहे। कोविड जगा कोविडमध्ये आमची संस्थेची जानेवारीमध्ये निर्मिती झाली। नंतर मग मार्च एप्रिलच्या नंतर व्हायरस सीरियस निर्माण झाली आणि संस्थेची स्थापना करताना आणि 2000 जे सुशिक्षित पेपर होते त्याच्यासाठी आम्ही मेळावा लावला होता। स्वरोजगार मेळावा सर्व उद्योगधंदे निर्माण व्हावे त्यासाठी कर्ज पुरवठा केला जातो सर्व आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून। त्याचा मेळावा झाला। त्यानंतर कोरोनाचा काळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये आमच्या ट्रस्टला बरेचसे डान्स होते, नागपूर स्थित होते, मुंबई काठामाडी त्याने आमच्याशी संपर्क साधून जे कोरोना काळात त्यांची बरोबर सूट भेटत नव्हती दुर्गती या सर्व जवळपास नागपूर परिसराच्या 45 ते 50 कुटुंबांना आम्ही त्या जीवनावश्यक वस्तू आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून दिल्या।
पुरस्कारांची घोषित केले आहे. मागील महिन्यातच पूर्ण राज्यस्तरीय किशोर पुरस्कार चॅरिटेबल ट्रस्टने काव्य पुरस्कारासाठी आवाहन केलं होतं आणि खरोखर अभिमानाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 28 कवींनी या सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये आणि त्यामधून कवींनी साताऱ्यामध्ये कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार हा जे पुरस्कार विजेते आहेत साताऱ्यामधून आले मॅडम मनीषा श्रीधर मॅडम यांना पुरस्कार हा दिलेला आहे. कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार आहे या साताऱ्याच्या मॅडम आहेत. त्यानंतर दुसरा पुरस्कार आहे कविवर्य वसंत सावंत काव्य पुरस्कार. हा पुरस्कार वर्धा नागपूर वर्धा हे आशिष वर्गणे यांना तो काव्य पुरस्कार दिलेला आहे. खरोखरच या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यानंतर पुरस्कारासाठी दोन विजेते आहेत त्याला रोख पारितोषिक एक दिले आहे आपले मित्र असलेले माजी सरपंच आणि संचालक प्रतिनिधी संघाचे प्रवीण मायगुंकर यांनी रोख रुपयाचं पारितोषिक दिले आहे त्यांना. त्यानंतर दुसरं पारितोषिक दिले आहे आपले नांदगावचे सरपंच रविराज पुरस्कर यांनी पुरस्कृत केले आहे. त्याचप्रमाणे सर्वांना जे सन्मान चिन्ह आहे पुरस्कार विजेते त्यांना आपले मित्र कर्मवीर पुरस्कार संघाचे माजी अध्यक्ष सोसायटीचे चेअरमन असलेले यांनी सन्मान चिन्ह पुरस्कृत केले आहे. बरोबर या सर्व राजकीय व्यक्तींचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो, आभार मानतो आणि सर्व उपस्थित मान्यवर यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी सूत्रसंचालन लाभले आहेत त्यांचं मनाशी स्वागत राहिले आहे. बरोबर अनुभव आहे तर सूत्रसंचालन करतो त्यांचं स्वागत राहतं. त्यांचं मी या ठिकाणी ग्रंथभेट देऊन स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे या कॉलेजचे चेअरमन माननीय वसंत सावंत सर यांनी या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली. खूप त्याचे आम्ही किशोर पुरस्कार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मला असं आम्हाला या ट्रस्टच्या चांगल्या उपक्रमाला यापुढे सहकार्य करण्याची अपेक्षा करतो आणि माझं वास्तविक नामकरण जय हिंद. सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, आदरणीय पत्रकार लोके आणि सर्व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये किशोर पुरस्कार चॅरिटेबल ट्रस्ट कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार कवयित्री मनीषा श्रीधर यांना प्रदान करताना अत्यानंद होत आहे. आपण जोरदार गायन त्यांचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कणकवली तालुका पत्रकार संघाचे सहसंचालक सावंत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं ग्रंथभेट देऊन आपण स्वागत करतो. कणकवली तालुका पत्रकार संघाचे सहसचिव आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही आपण मनपूर्वक ग्रंथभेट देऊन स्वागत करतो. तर कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार विजेत्या कवयित्री मनीषा श्रीधर यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व छोट्या बालमित्रांनो, माझा सस्नेह नमस्कार. आज आपल्या सातारा मेंदू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आल्यानंतर सुट्टे झाली आणि तुमच्यासाठी प्रसन्नचे रिपोर्ट खूप छान वाटले. म्हणून इतका आनंद होता की शैक्षणिक वाटचाली जिथं स्त्रियांचं प्रमाण कमी होतं तिथं आता वाढत चाललेलं आहे आणि बरोबरीने दोन्ही सुधारणा जी दत्ताची शाखा आहे ती पुढे चालत आहे. निश्चितच हा जो पुरस्कार आहे तो आपल्या ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचे आमचे मार्गदर्शक असे अजय कांडळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो वाटचालीचा जो आलेख आहे तो चढत आहे आणि निश्चितच आपण कुठल्या तरी अचूक दिशेने पुढे पाऊल टाकताना जो मनोमन आनंद वाटतो तो इथे मनातल्या मनात जाणवत आहे. हा जो पुरस्कार आहे ही एक जबाबदारी आहे, कारण या पुरस्काराचं कविवर्य नारायण सुर्वे असं नाव आहे आणि ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जी जबाबदारी आहे ती निश्चितच माझ्यावर टाकण्यासारखी आहे आणि पुन्हा पुन्हा आपल्या कवितेतून या दुःखितांसाठी, या वंचितांसाठी आणि अजूनही या स्वातंत्र्यपूर्व काळात नंतरही जे पीडित आहे आणि जे असं मागासलेले आहे अशा लोकांना लेखणीच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांसोबत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी किंवा पाडण्याची ग्वाही मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना देत आहे. आणि एक कविता बोलून इथंच माझा मनोगत थांबवणार आहे. पाहायलाही हवे इतरांचे दुःखाचे धरे, पाहायलाही हवे इतरांचे दुःखाचे धरे, कवटाळत बसतो दुःख आपलेच, कुरवाळत जातो वेदनेच्या खुणा, पाहत नाही उघड्या डोळ्यांनी अनेक कष्टी पिचलेल्या लोकांच्या भरभरणाऱ्या जखमा आणि विखुरलेल्या वाटांनी. कधीतरी समजून घ्यायला हवे इतरांचे दुःखाचे पाझरणारे सरे, इतरांचे दुःखाचे पाझरणारे सरे. घराच्या कोशात गुदमरलेल्या नाजूक कळ्या, पिढ्यानपिढ्या गाढा ओढत जीर्ण होत गेलेला अकाली वटवृक्ष, मोकळा श्वास करू देत जायला हवं. स्वातंत्र्याचा अर्थ समजून घे हर एक पिढीतल्या जीवाला. एक कटाक्षही टाकत नाही आपण रस्त्यालगत बांधून ठेवलेल्या सतरंजी घरावर आणि उघड्या नारड्या छोट्या छोट्या भुजा जीवांवर. दप्तरे न्यायलेल्या तरुणपणीच फक्त झालेल्या बाईवर, सोबत ठोकणाऱ्या दुर्धर लोकांनी पिकलेल्या केसांवर. आपल्याच नजरेला एवढी दृढती पसरणे बरे नसते कधी. एकमेकांशी संवाद म्हणजे सगळं संपूर्ण सावंत चालवत आहे आणि त्याचं व्यवस्थापन चव्हाण करत आहे. कारण चव्हाण सरांना सांगितलं सावंत परमिशन देणार. हा जो एकमेकांशी संवाद एखाद्या शैक्षणिक संकुलात असतो तो असल्यामुळे ही भव्य वाचून उभी राहिली आणि हा सगळा विषय इकडचा परिसर शिक्षणाने ठेवलेला आहे. आणि अशा साहित्यिक कार्यक्रम होत आहे आणि तोही एक शिक्षिका असणाऱ्या आमच्या मनीषाताईंना इथे गौरवण्यात आला आहे. खरं तर आपण कोणत्या नावाने पुरस्कार देतो ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि आपल्या सोबत कोण असतं हे पण महत्त्वाचं आहे. वसंत सावंतांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. हा आशिष वर्गणी या आमच्या कवी मित्रांना नागपूरच्या मिळालेला आहे आणि नारायणस्प्रे हे गाव गोरगावचे सुप्रेच्या नावाने हा पुरस्कार मनीषाताईंना मिळालेला आहे. आणि या सगळ्या
विभागात प्रोफेसर म्हणाले की हा सगळा व्याप ते सांभाळता येईल आणि म्हणून सगळ्यांच्या साक्षीनं आणि या विद्यापीठाच्या वतीनं त्या मंडळाचे अध्यक्ष यांचा सन्मान व्हावा अशी लोकेसरांची इच्छा आहे. विनंती करतो आयोजकांना की आपण ऋषिकेश बोरसकर यांच्या या अवतार्याला, त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या संकल्पनेला आपण दाद द्यायलाच हवी. कारण आज एक संस्था आहे, आर्थिक सबळतेने पुढे जाणारी संस्था असतात, पण आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा केवळ ऊर्जा आणि ताकद असली की माणूस तयारी करू शकतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋषिकेश आहे. आणि ऋषिकेशच्या या कर्तृत्वाला आपला सर्व कार्यकर्त्यांचा मान आहे. धन्यवाद. सर सर्व उपस्थित रसिक विद्यार्थी थोडा वेगळे